गरिबी म्हणजे काय आणि त्यातून बाहेर पडण्याचे 5 उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, गरिबी म्हणजे खिशात पैसे नसणं नाही. गरिबी म्हणजे डोळ्यामध्ये स्वप्न असून सुद्धा त्याला पूर्ण करण्याचा कुठलाच मार्ग नाही. गरिबी म्हणजे अशा घरामध्ये राहणं जिथे फक्त एकच टाइमचं जेवण शिजतं. गरिबी म्हणजे त्या वडिलांच्या कपाळावरची काळजीची रेष जी प्रत्येक दिवशी हेच विचारते की उद्या आपण काय खाणार. मित्रांनो, सर्वात भयानक गरिबी कुठली माहिती आहे? ती आहे विचारांची गरिबी. कारण तुम्ही मनाने जर हारलात ना, तर तुम्ही शरीराने कितीही प्रयत्न करा, तुम्ही आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकणार नाही. ही जी अवस्था असते ना, ही अवस्था कायमची नसते. फक्त लागतो एक विचार, एक निर्णय आणि ॲक्शन, जे तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. कुठलाही व्यक्ती गरीब किंवा श्रीमंत हा त्याच्या पैशाने नसतो. गरीब किंवा श्रीमंत हा त्याच्या विचाराने असतो, त्याच्या माइंडसेटने असतो. म्हणून सर्वप्रथम स्वतःला गरीब म्हणणं बंद करा, कारण तुम्ही मनामध्ये काय विचार करता तेच रियालिटीमध्ये निर्माण होतं. तुम्ही सतत स्वतःला गरीब गरीब म्हणत असाल तर जी पण ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर येणार आहे त्याला तुम्ही पूर्णपणे इग्नोर कराल आणि त्याला तुम्ही कधीच ग्रॅब नाही करणार. म्हणून सर्वप्रथम स्वतःचा माइंडसेट चेंज करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मी आता तुम्हाला 5 उपाय सांगणार आहे गरिबीतून बाहेर कसं पडायचं यावर. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, शिकणं कधीही थांबवू नका. शिकणं म्हणजे फक्त शाळा किंवा कॉलेजचं एज्युकेशन नाही. शिकणं म्हणजे रोज स्वतःला 1% इम्प्रूव्ह करत राहणं, रोज स्वतःला थोडं थोडं बदलणं. आज तुमच्याकडे पैसे नसतील, मोठी डिग्री नसेल, ओळख नसेल, काहीच हरकत नाही. पण जर तुम्ही शिकणं थांबवलं ना, तर काहीच बदलणार नाही. रोज स्वतःला विचारा की आज तुम्ही दिवसभरात नवीन कुठल्या गोष्टी शिकलात आणि सुरुवात पुस्तकं रीड करण्यापासून करा. मी तुम्हाला काही 4 ते 5 बुक रिकमेंड करतो, त्याच्यापासून तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करू शकता रीडिंगची. पहिलं बुक आहे थिंक अँड ग्रो रिच. सेकंड आहे रिच डॅड पुअर डॅड. थर्ड आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. फोर्थ बुक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स द पीपल. आणि 5वी बुक आहे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. मित्रांनो, ह्या पुस्तकापासून तुम्ही ती पुस्तक वाचण्याची जर्नी स्टार्ट करू शकता, जेणेकरून तुमचं माइंडसेट चेंज व्हायला सुरुवात होईल. दुसरा उपाय, छोट्या सुरुवातीला कधीही कमी लेखू नका. खूप सारे लोक म्हणतात की मी गरीब आहे, कसं मी करणार. पण एका वड्याच्या झाडाचे जी बी असते ना, ती पण खूप छोटे असते. जर त्या बीला योग्य माती आणि खत भेटलं ना, तर ते प्रचंड झाड होतं. जर हे युनिवर्स एका छोट्याशा बीला इतकं मोठं झाड बनवू शकतं, तर आपण तर माणसं आहोत, आपल्याला का नाही मोठं बनवणार. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आहे आपल्याला छोटी सुरुवातच नाही करायची. आपल्याला मोठं भांडवल पाहिजे, मोठा बिझनेस पाहिजे. मित्रांनो, प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात एक छोट्या पावलानेच होते. एक तरुण मुलगा जो चहाच्या टपरीवर काम करत होता, रोज त्याला 100 रुपये भेटायचे. त्याची एक चांगली सवय अशी होती की तो 50 रुपये सेव्ह करायचा. 1 वर्षानंतर तो त्या सेव्हिंगच्या पैशामधून स्वतःची चहाची टपरी टाकून बसतोय आणि आज तो महिन्याला 20 ते 30 हजार रुपये कमवतोय. सांगायचा अर्थ एवढाच आहे, जर तुम्ही छोट्या पावलापासून जर स्टार्ट केलात, छोटी सुरुवात करत असाल, तर कधीही घाबरू नका, कारण तीच सुरुवात तुम्हाला तुमच्या मोठ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवते. तिसरा उपाय, वेळेचं सोनं कसं करायचं ते शिका. आज तुमच्याकडे 24 तासाचा वेळ आहे, माझ्याकडे सुद्धा 24 तासाचा वेळ आहे. या जगातला सर्वात श्रीमंत माणूस एलॉन मस्ककडे सुद्धा 24 तासाचा वेळ आहे. इंडियामधला सर्वात श्रीमंत माणूस मुकेश अंबानीकडे सुद्धा 24 तासाचा वेळ आहे. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही तुमचा वेळ वाया घालताय आणि ते लोक त्या वेळेचा सदुपयोग करतात, त्या वेळेचं सोनं करतात. मित्रांनो, वेळ तर प्रत्येकाकडे सेम आहे, पण त्याच वेळेमध्ये, त्याच 24 तासामध्ये काही लोक करोड रुपये कमवतात आणि काही लोक 100 रुपये सुद्धा कमवत नाही. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही तुमच्या वेळेचा उपयोग कशा पद्धतीने करताय हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे. मी तुम्हाला माझ्या टीममधल्या एका स्टुडंटची स्टोरी सांगतो, जे की एक गृहिणी आहेत, वेल एज्युकेटेड. लग्न झाल्यानंतर मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे ते बाहेर जाऊन जॉब करू शकत नव्हते. त्यांच्या डोक्यामध्ये सतत गोष्ट येत होती की माझ्या एज्युकेशनचा काय फायदा, माझं अस्तित्व कुठं आहे, मी काय करते, मी एवढं एज्युकेशन घेतलेलं आहे, त्याचा मी फायदा आता सध्या काय करते, काहीच नाही, मी फक्त घर मुलं एवढं सांभाळते. आणि त्या ताईंनी माझी एक रील बघितली, त्या रीलच्या माध्यमातून ते मला कॉन्टॅक्ट केले आणि माझ्याकडून हाय इन्कम स्किल्सबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. ते काही स्किल्स माझ्याकडनं शिकले, जसं की कॉपी रायटिंग, ChatGPT, कॉन्टेंट क्रिएशन, मार्केटिंग, सेलिंग, असे काही स्किल्स शिकले. ते पण त्यांच्या मोकळ्या वेळेमध्ये डेली 2 ते 3 तास ते त्यांच्या स्किल्सवर इन्व्हेस्ट करत होते आणि बघता बघता ते स्किल्स त्यांना पैसे कमवून देऊ लागले आणि आज ते महिन्याला 20 ते 30 हजार रुपये कमवतात आणि आपल्या फॅमिलीला फायनान्शियली सपोर्ट करतात. ह्याला म्हणतात वेळेचं सोनं करणं. जिथे दुसऱ्या ठिकाणी काही गृहिणी टाइमपास करत असतात, सिरियस बघत असतात, गॉसिप करत असतात, तिथेच त्या ताईंनी स्वतःवर इन्व्हेस्ट करून काही हाय इन्कम स्किल शिकले आणि आज ते पैसे कमवत आहेत. चौथा उपाय, गरज आणि हाऊस यामधला फरक ओळखा.
बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण पैसे नाही आहेत असं नाही आहे, आपले पैसे अनावश्यक गोष्टीमध्ये खर्च होतात. राम आणि श्याम या दोघांचा पगार 15,000 रुपये होता. रामचा पगार लगेच संपायचा, कारण तो खाण्यापिण्यामध्ये, कपडे घेण्यामध्ये पैसे खर्च करत असे. पण श्याम पैसे खर्च करण्या अगोदर स्वतःला एक क्वेश्चन विचारायचा की हे गरज आहे की हौस आहे. तो प्रत्येक महिन्याला 2,000 रुपयाची SIP करत असे आणि तो पैसे सेव्ह करत असे. काही वर्षानंतर रामची आर्थिक परिस्थिती तशीच राहिली आणि श्यामची आर्थिक परिस्थिती खूप चांगली झाली. पाचवा आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. या जगामधले जितके पण मोठे उद्योगपती तुम्ही बघत असाल, जितके पण मोठे लोक तुम्ही बघत असाल, ते सर्वप्रथम यांनी स्वतःवर विश्वास ठेवलेला आहे. मित्रांनो, दशरथ मांझीची गोष्ट तर तुम्हाला माहित असेल. मोठ्या डोंगरामुळे त्याच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये पोहोचवता न आल्यामुळे त्या व्यक्तीने छन्नी आणि हातोडीने अख्खा डोंगर फोडून टाकला. जेव्हा तो हे काम करत असे ना, तेव्हा सगळे लोक हसत होते की छन्नी आणि हातोडीने एवढा मोठा डोंगर तू कसा फोडणार. पण त्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास होता. 22 वर्ष लागले मित्रांनो. 22 वर्षामध्ये फक्त छन्नी आणि हातोडीने त्या व्यक्तीने पूर्ण अख्खा डोंगर फोडून टाकला. याचा अर्थ एवढाच आहे की जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल ना, तर तुम्ही या जगातली प्रत्येक गोष्ट अचीव करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजेबल वाटला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा ज्याला या व्हिडिओची गरज आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.